मित्रांनो, पावसाच्या आधी आपण गणपती आपल्या घरी घेऊन आलो. तो बघू शकता गाडीमध्ये गणपती आहे आणि मम्मी वगैरे तयार आहेत आरती वगैरे घेऊन आणि भारी वाटतं एकदम. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक संजय माटेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे रॉयल रत्नागिरी. तर आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. 365 दिवसानंतर तुमचा माझा आवडता सण म्हणजे गणेश चतुर्थी आणि त्या सणाची उगवलेली आज सोनेरी पहाट. काही लोकांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं असेल आणि काही लोकांच्या घरी अजून गणपती बाप्पाचं आगमन व्हायचं आहे. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे की आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन कसं होतं ते. तुम्ही आमच्यासोबत या व्हिडिओमध्ये एन्जॉय करा गणपती बाप्पाचं आगमन. आणि आता मी आहे घरी. गाडी वगैरे आपण वाळू वगैरे भरले गाडीत मस्तपैकी, बघा वाळू वगैरे गाडीत भरले आपण. आणि आता आपण पेंटरकडे जाणार आहे. तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चल तर मग व्हिडिओ चालू करूया. तर मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या पेंटरकडे. पेंटरांचं नाव आहे अरविंद भाटकर आणि ह्या त्यांनी साकारलेल्या मूर्त्या आणि मस्तपैकी बघू शकता तुम्ही एकदम रॅपिंग वगैरे करून रेडी आहेत. आणि या साईडला समोर ही आपली मूर्ती एकदम भारी दिसते. आणि प्रत्येक मराठी माणसाला ज्या क्षणाची आतुरतेने वाट तो बघत असतो तो म्हणजे गणेश चतुर्थी आणि हे गणपती बाप्पाचं आगमन. अशा प्रत्येकाच्या घरी गणेश मूर्त्यांचं आगमन मोठ्या थाटामाटात झालं असेल. तसंच आमच्या घरी देखील आम्ही गणपती बाप्पाची मोठी प्रशस्त मूर्ती घेऊन चाललो आहे. मोरया 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 मोरया. मित्रांनो, पावसाच्या आधी आपण गणपती आपल्या घरी घेऊन आलो. तो बघा कसं गाडीमध्ये गणपती आहे आणि मम्मी वगैरे तयार आहेत आरती वगैरे घेऊन आणि भारी वाटते एकदम. पूर्वीच्या काळी भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. 1894 साली विंचुरकर वाड्यात या गणेशोत्सवाची सुरुवात झाली. पुण्यामध्ये सुरुवात झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं रूप आता खूप वेगळं झालं आहे. प्रत्येकजण आपापल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करतात आणि मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा करतात. आता डेकोरेशन वगैरे पूर्ण झालंय आणि डायमंड्स वगैरे लावलेत. आता मकर गणपती बसवूया. ठीक आहे.
मित्रांनो, आमच्या घरी तर गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि तुमच्या घरी देखील झालं असेल. आरती वगैरे पूर्ण झाली, आता नैवेद्य वगैरे दाखवून. आणि अजून एक गोष्ट, मी तर मोदक खाल्ले, तुम्ही कोणी किती मोदक खाल्ले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला हक्काचं चॅनल रॉयल रत्नागिरी. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगला.